तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्या राका गावात आता थेट तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांवरच मुरुम विक्रीचे गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. सामान्य ट्रॅक्टर धारकांवर कारवाई होतं, मग पदाधिकारी असल्याने वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं असून संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राका येथील वन विभागाच्या तलावातील गाळा काढण्याचं काम वन समिती मार्फत सुरू करण्यात आलं आहे. या कामातून निघणारा मुरुम गावातील रस्ते आणि शेत पांदण मार्गांवर टाकण्याचं नियोजन असताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवचरण पडोळे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तब्बल 8 ते 10 ब्रास मुरुम विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराची माहिती समोर येता संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडत घटनास्थळीच ठिय्या दिला. तलाठी चेतन पुराम आणि बीट गार्ड अमरदीप रंगारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असला तरी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामस्थांचा आरोप आणखी गंभीर आहे. मुरुम विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही ग्रामपंचायत आणि वन समिती संबंधित व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामाचा अंदाजपत्रक, मंजुरी आदेश आणि कामासंदर्भातील कागदपत्रे मागूनही ती देण्यात आली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे याच राका गावात यापूर्वी अवैध रेती आणि मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाया करण्यात आल्या होत्या. लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला होता. त्यावेळी कारवाईचं समर्थन करणारे आणि कायद्याचे धडे देणारेच आता आरोपांच्या केंद्रस्थानी आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माझे नाव बळीराम आत्ताराम वाघाडे आहे. पंचायत मॅनेजिंग बॉडीचं म्हणणं आहे की आम्ही गाव विकासाकरता गावामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही मुरुम टाकत आहोत, परंतु त्या ठिकाणी न टाकता काही ट्रॅक्टर त्याने संगनमताने लावलेले जे ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टर वैयक्तिक घरी लोकांच्या घरी नेऊन विकत आहेत आणि कमीत कमी 7-8 ब्रास मुरुम वैयक्तिक व्यक्तींच्या घरी त्यांनी विकत दिलेला आहे. हे युवा पेनालच्या मनामध्ये काहीतरी रोष, वेगळा रोष असल्यामुळे ते त्यामध्ये सहमत झालेले नाही. माझे नाव दिलीप जयपाल पडोळे आहे. तर एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस हे फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले आले त्यांनी पंचनामा केला स्पॉटवर, त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या युवा पिढींना ग्रामपंचायतमध्ये बसवण्यात आलं आणि उपसरपंच सुधीरजी शिवणकर, पत्रकार जे वनसमितीचे अध्यक्ष आहेत, ते त्या शिवचरण पडोळे जो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे त्याचा प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या अगोदर 2 लोकांचा जसा ट्रॅक्टर पकडला होती त्यावेळेस प्रशासनानं त्या गावातला मामला गावातच रफादफा करून मातीचे ते कोणाच्या तरी शेतीतून कोणाच्या तरी घरी नेत होते, त्यावेळेस यांनी रफादफा करायला पाहिजे नाही. आज हा त्यांनी विक्री केलेला माल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याचा सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत आहे असा माझा स्पष्ट आरोप ग्रामपंचायतवर आहे. उल्लेख मी डायरेक्ट त्यांच्यावर दोषारोपण करत आहे. आणि जोपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले त्या ट्रॅक्टर मालकावर किंवा त्या ट्रॅक्टरवर ऍक्शन करत नाही तोपर्यंत तिथला खोलीकरणाचा काम बंद राहील. त्याच्यानंतर ते ऍक्शन झाल्यानंतरच खोलीकरण चालू होईल. शासकीय कामात तुम्ही अडथळा करत आहात, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि मला जर जेलमध्ये जावं लागले तरी मी जायला तयार आहे गावाच्या विकासासाठी. माझे नाव दीपक अरुण मारवाडे आहे. की गावातला विकासासाठी वन समितीकडून म्हणलं जात आहे की गाळ काढण्याचं काम चालू होतं. गाळ काढून रस्त्याला किंवा समाज मंदिरासमोर किंवा जिथे सार्वजनिक ठिकाणी टाकून विकासाचे कामं किंवा चिखल जमू नये वगैरे म्हणून मुरुम किंवा माती त्या ठिकाणी टाकण्याचं काम चालू होतं. कारण पडोळे ह्या व्यक्तींना तिथला गाळ नाही, तिथला मुरुम त्यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा इतरत्र कुठेही न टाकता वन समितीला न कळवता किंवा कुणाला न कळवता ते विक्री करून हा एवढा मोठा गैरप्रकार वन समितीकडून किंवा गोवनखनिजाची चोरी होत आहे. संगनमत बिलकुल याच्यात जनप्रतिनिधीला माहित नाही, वन समितीला माहित नाही, असं होणारच नाही. अध्यक्ष माझ्या माहितीतून मला पक्का माहित नाही, पण सुधीरजी शिवणकर आहेत असे मला कळले आता माहिती घेतल्यानंतर. माझे नाव सुमित भास्कर पडोळे. ते गावामध्ये जे खोलीकरणाचं काम चालू आहे त्यामध्ये ते वनतर्फे मुरुम कुठं टाकणे ते गावातील पांदण रस्त्यांना टाकले आहे आणि गावातले जे रस्ते आहेत त्यांना टाकणे होते. हा प्रकार चालू असताना एका ट्रॅक्टरवाल्याने तो चोरीचा म्हणजे बिना परवानगीने गावात विक्री केलेला आहे
आणि ज्यावेळेस आम्ही तो प्रकार अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या व्यक्तीने आम्हाला जीवे मारण्याची धमकी पण दिली. आम्ही 4-5 लोक जे अडवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचा ट्रॅक्टर विचारण्यासाठी प्रयत्न केला, तर आमच्या अंगावरती त्यांना ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी वन विभागाचे 2 कर्मचारी आले होते. हो, कशासाठी आले ते काय सांगा. त्यांनी तो पंचनामा केला होता साहेब. जो काल जे प्रकरण घडलेलं आहे त्याबद्दल आम्ही तक्रार केली. आज ट्रॅक्टर होता. तो तक्रार ट्रॅक्टर होता गावाच्या ग्राम तंटमुक्ती अध्यक्ष शिवचरण पडोडे यांचा होता. अच्छा, ट्रॅक्टर मिळाला का तो? नाही, ट्रॅक्टर आज त्याने आणलाच नाही. पण हा प्रकरण सगळं काल घडलेला आहे. बरं, या ठिकाणी आता तुम्ही जे त्या गोष्टीचा आपल्याकडे प्रूफ पण आहे. हो, जो काम चालू आहे हो. जेसीबी वगैरे तो काम अडवलंय का? हो, सगळेजण आम्ही तो काम अडवलं. जोपर्यंत त्या व्यक्तीवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवू. त्या व्यक्तीवरती कारवाई झाली की काम सुरळीतपणे आम्ही चालू करून ठेवू. या ठिकाणी सांगितलं जात आहे की बाबा तुम्ही जर ते काम अडवलं तुमच्या सगळ्यावर सामूहिक गुन्हे दाखल होतील असं बोललं जात आहे. काय सांगाल? चालेल ना सर. माझे पूर्ण नाव येसुदास काशीराम नेवारे. राका गावामध्ये वन विभागाच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम सुरू होतं गाव तलावावर. त्या गाव तलावाचा मुरुम काही प्रमाणात राख्यातील लोकहितासाठी किंवा गाव विकासासाठी म्हणून गावात टाकण्यात आला. परंतु काही म्हणजे गावातील लोकप्रतिनिधीच्या जवळच्या व्यक्तींनी सरसर विक्री केली त्या गौण खनिजाची. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. दरम्यान उपसरपंच मधुसूदन दानवडे यांनी शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. तर वन समितीचे अध्यक्ष सुधीर शिवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित व्यक्तीवर 30,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचा दावा केला आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने रंगविले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राका गावातील खोलीकरणाचं काम सुरू आहे. समितीने 5 ट्रॅक्टर, पहिला दिवस आहे, 5 ट्रॅक्टर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून ठेवण्यात आलं. 5 गाड्यापैकी शिवा पडोडे नावाच्या इस्माने त्या ठिकाणी गाड्या आणताना 4-5 ठिकाणी ते विक्री केलं की काय केलं, पण तिथं न नेता रोडवर त्यांनी दुसरीकडे टाकलेलं आहे. या अनुषंगाने आज आमच्या समितीची मीटिंग करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची. पार मजबूत असल्यामुळे पाडीवर काही मुरुम जाणार आहे. उर्वरित मुरुम हे गावातील पांदन रस्ते आहेत गावातील किंवा गावातील व्यक्तिगत सुद्धा लागत आहे. आज आपल्या गावामध्ये जी आत्ता त्यांनी बोललेलं आहे विक्रीचा मुद्दा हा जटिल मुद्दा आहे. त्यामुळे मला एवढं म्हणायचं आहे की गावाचं पाण्याचं तलाव खोलीकरण झालं पाहिजे हा एक मुद्दा आमचा आहे. विकासात्मक कार्यामध्ये गावामध्ये मुरुम केलं पाहिजे, कोणाला अडचण झाली नाही पाहिजे आणि गावातीलही 4 लोकांना मुरुम लागलं तर ते देण्याचा हा मानस होता. परंतु जे प्रकरण चिघळलं हे प्रकरण कुठंतरी अशोभनीय आहे हे मला वाटते. काम आहे तलाव खोलीकरणाचा हा वन समितीतून आहे आणि तलावाची गाळ हे पाडीवर टाकणे आहे. जे काही गावातले जे काही रोड आहेत जे गेलं आहेत समजा म्हणजे गड्डे तर ते गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा जो गाळ आहे किंवा मलबा आहे तो आम्ही गावातल्या याच्या रोडवर टाकला. या ठिकाणी आरोप होत आहे की ग्रामपंचायत आणि जी समिती आहे वन समिती त्यांच्या संगणमताने या ठिकाणी गावामध्ये काही ट्रॅक्टर धारकांना घेऊन मुरुम विक्रीचं काम चालू आहे. काय सांगायचं? हा आरोप चुकीचा आहे. हा एक राजकीय षडयंत्र असून हा एक बदनाम करण्याचा डाव आहे. 4-5 ट्रॅक्टर होते त्याच्यातल्या एका ट्रॅक्टरना मुरुम इतरत्र हलवल्याची माहिती झाली. तो ट्रॅक्टर आम्ही कालच बंद केला आणि त्याच्यावर समितीमार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. गावकऱ्यांचा सवाल कायम आहे. जर मुरुम विक्री झालीच नाही तर दंड कशासाठी? आणि जर विक्री झाली असेल तर केवळ दंडावर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न का? आता या संपूर्ण प्रकरणात वन विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेतात? तसंच कथित मुरुम विक्री प्रकरणात गुन्हा दाखल होतो की नाही याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे. राका गावातील हा वाद आता केवळ मुरुम पुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.